नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शुभांगी व्लॉग. आणि छान अशी नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. आणि आता माझं सर्व काही आवरलं, आंघोळ वगैरे झाली, सर्व काही आवरलेलं आहे. आणि ते मुलांसाठी आणि मिस्टरांसाठी नाश्ता बनवणार आहे. मी डाएटमध्ये तर तुम्हाला माहीत आहे की फ्रूट वगैरेच खाते. तशाच प्रकारचा आज देखील मी आहार घेतलेला आहे. आणि आता फक्त मुलांसाठी आणि मिस्टरांसाठी नाश्त्यासाठी बनवत आहे. ती रेसिपी मी तुमच्याशी शेअर करेल. मी आज व्हाईट कलरचं उपीट बनवणार आहे. जर तुम्हाला ती रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा. मी नाश्त्यासाठी उपीट बनवणार आहे. ते व्हाईट कलरचं उपीट आम्ही बालाजी मंदिरामध्ये ज्यावेळेस दर्शनासाठी गेलेलो होतो, म्हणजेच माझा मुलगा लहान होता आणि बहिणीचा देखील मुलगा लहान होता, जावळ काढण्यासाठी आम्ही बालाजीला गेलेलो होतो. माझ्या बहिणीच्या मुलाचा नवस होता आणि तो नवस फेडण्यासाठी आम्ही तिथे गेलेलो होतो. त्यावेळेस ते उपीट आम्ही खाल्लेलं होतं. म्हणजे जिथे वेटिंग लाईन असते बालाजी मंदिरामध्ये दर्शनासाठी जाते वेळेस जी वेटिंग लाईन असते तिथे हे नाश्त्याचे आयटम मिळतात. तिथेच हे व्हाईट कलरचं उपीट मिळतं. ते खूप सुंदर लागलं होतं आणि आम्हा सर्वांना इतकं आवडलं होतं की खूपच छान, मुलांना वगैरे देखील खूप आवडलेलं होतं. त्यामुळे मी सतत हे अशा व्हाईट कलरचं उपीट बनवत असते. आज देखील मी नाश्त्यासाठी ते बनवत आहे. त्यासाठी वाटीभर रवा घेतलेला आहे. छान असा खरपूस असा लाल कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि कढईमध्ये तेल टाकल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहऱ्या टाकलेल्या आहेत. त्या छान अशा तडतडल्या की त्यानंतर त्यामध्ये टाकलेले शेंगदाणे, कारण शेंगदाणे तेलामध्ये अगोदरच मी फ्राय करून घेत असते फोडणीमध्येच. ते एकदम दाताखाली आले, क्रिस्पी लागतात. त्यामुळे त्यानंतर त्यामध्ये लसण टाकलेलं आहे आणि त्या लसण थोडासा लालसर झाला की नंतर त्यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि नंतर हिरवी मिरची टाकलेली आहे. छान अशी तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे आणि कांद्याचा वगैरे छान कलर बदलेपर्यंत पूर्ण मिक्स करून घेतलं. आणि नंतर त्यामध्ये जे मी रवा भाजलेला होता तो वाटीभर रवा त्यामध्ये टाकणार आहे आणि ते छान असं मिक्स करून घेणार आहे. म्हणजेच हे पाहू शकता, नंतर रवा टाकला, छान असा एकजीव करून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये पोह्याचे 2 चम्मच साखर टाकणार आहे, मीठ टाकणार आहे चवीनुसार आणि ते मस्त असं मिक्स करून त्यामध्ये जे गरम पाणी केलेलं होतं आणि थोडीशी लाल चटणी टाकणार आहे चवीपुरती. आणि त्यानंतर ते जे गरम केलेलं पाणी होतं ते टाकणार आहे आणि ते पाणी टाकल्यानंतर ते जो रवा असा एकदम मोकळा होतो. म्हणजेच उपीट एकदम असं मोकळं होतं. कुठल्याही प्रकारचा चिकटपणा वगैरे त्यामध्ये होत नाही. आणि त्यानंतर त्यामध्ये मनुके टाकणार आहे आणि या उपीटमध्ये जी मनुके टाकल्यानंतरची जी टेस्ट असते ना, वा, खूपच छान. आणि त्यावेळेसपासून आम्ही ज्यावेळेस बालाजीला गेलो त्यावेळेसपासून आमच्या घरी हेच उपीट बनतं. येल्लो कलरचं म्हणजेच हळद टाकलेलं उपीट कधीही बनत नाही. हेच व्हाईट कलरचं उपीट बनतं आणि मुलांना, मिस्टरांना, आमच्या घरच्यांना सगळ्यांना हेच उपीट आवडतं. त्यामुळे मी हेच बनवत असते आणि त्याची रेसिपी म्हणून म्हटलं की मी तुमच्याशी शेअर करावी आणि ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर असंच असतं बायकांचं जीवन, दररोज काम हे ते. आणि कसं, आणि जो आनंद दुसऱ्याला खाऊ घालून म्हणजे स्वयंपाक वगैरे बनवून जो आनंद खाऊ घालण्यामध्ये आहे तो आनंद कुठल्याही कामामध्ये नाही, असं मला तर वैयक्तिक वाटतं. तुमचं काय मत आहे यावर ते मला कमेंटमध्ये प्लीज सांगा. उपीट वगैरे बनवलेलं आहे. एका साईडला उपीट बनवत मला जी साय काढलेली होती, म्हणजेच मी तूप घरीच बनवते, त्यासाठी जी साय काढून ठेवलेली होती ती आज 8 दिवसाची साय होती. तर म्हटलं चला आपण ताक वगैरे बनवून घेऊयात, कारण मुलांना तूप खूप आवडतं. आणि खिचडीवर वगैरे परत आपलं शिरा वगैरे बनवते ना त्यावेळेस मी तुपाचाच वापर करत असते. आणि त्यासाठी मला आज तूप पण बनवायचं होतं. तर नंतर म्हटलं चला की आता एका साईडला आपलं उपीट होत आहे, म्हणजेच नाश्त्याचं तर होत आहे, तर तोपर्यंत आपण ताक देखील हलवून घेऊयात. म्हणून त्यासाठी घेतलेलं आहे साय. एक डब्बाभर साय होती, ती हलवल्यानंतर त्यामध्ये पाव किलो असाचा अंदाजा तूप निघतं. तर मी हातानंच ते पूर्ण हे ढवळून घेत असते, कारण मला तर ते मिक्सरचा वापर आवडत नाही. हातानं केलं की ते एकदम 2 मिनटामध्ये येतं. फ्रीजमधलं काढायचं आणि रूम टेम्परेचरवर आलं की ते हलवायचं. एकदम छान असं जाडसर लोणी येतं. आणि त्यानंतर छान असं लोणी वगैरे काढलेलं होतं. नंतर सर्वांनी एकत्र बसून छान असा नाश्ता वगैरे केला. मुलांना वगैरे डिश दिल्या तयार करून आणि मी देखील त्यांच्यासोबत जे काही काकडी गाजर होतं ते खाऊन घेतलं. आणि नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर दिवसभराचं रुटीन तर आपलं सुरूच असतं. बायकांचं कसं दिवसभर हेच काम आणि नंतर स्वयंपाकाचं आवरून घ्यावं म्हणून म्हटलं. त्यासाठी आज स्वयंपाकामध्ये बनवलेली आहे मुलांसाठी भेंडीची भाजी. आणि मुलांना भेंडीची भाजी खूप आवडते आणि मिस्टरांना पण म्हटलं जाऊ द्या आता तुम्ही पण आजच्या दिवस भेंडीचीच भाजी खा, म्हणून एका साईडला छान अशी भेंडीची भाजी बनवली. एका साईडला दही लावलेलं आहे रात्री मी. आणि नंतर पोळ्या वगैरे बनवून घेतल्या, भाजी वगैरे बनवली. आणि माझ्यासाठी मी टोमॅटोची भाजी बनवली. एका साईडला
साईडला तूप कडवायला ठेवलेलं आहे. आणि टोमॅटोची पातळ भाजी मला खूप आवडते. नंतर जो तुपातून जे चाळून वर राहिलेलं असतं त्यामध्ये भाकरी अशी चुरून खायला खूप आवडते, कारण तो जो फ्लेवर असतो तुपाचा ना, तो पूर्ण त्या भाकरीमध्ये उतरतो आणि खूप छान लागतो. पोळी असो किंवा भाकरी असो अशी कुस्करून तुम्ही खाऊ शकता. आणि खाल्ल्यानंतर मला कमेंटमध्ये त्याची जी टेस्ट लागते ती सांगा कशी वाटते. तर मला तर खूप आवडते. हे पाहू शकता, हे आज एवढं तूप बनलेलं आहे. हा होता माझा छोटासा व्हिडिओ. आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा.